श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुवे नमः। जय जयाजी सदाशिवा परब्रह्म अद्वैनंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आता नमोची शक्ती जी जगतमाता पार्वती अज्ञजना उत्तम गती जीची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होऊनी आम्हा पूर्वीशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमे शरण मी रुद्रगणात ये परी शरण रिघो ए अवसरी शिवगणाची असे थोरी ग्रंथा तरी न वर्णवे असंख्यात शिवगण आदि अनादि जे जान नित्यानंदी विराजमान 763 गण अवतीर्ण जे पुरातन निरोध्यायी शरण महाविख्यात जे सदाशिव परशिव सचितानंद गुरुदेव आचार्यग्नी स्वयमेव सदा वैभव शिवाचे तीर्थप्रसाद नेमेसी जे सेविती अहर्निशी आलस्य त्याजुनी प्रेमेशी भक्ती व्हावे त्या शरण ऐसे नमुनी शिवगण पंचाचार्य ते मुख्य जान जे वीर सेवक कुलोत्पन्न गुण सृष्टी करते जे परियाचे अवतार चतुर्युगात साचार कोण कोण ते नामधार ईश्वरमुखी उद्भवले तया आचार्या करू नमन रेवन सिद्ध मनुळ सिद्ध जान तिसरा एको रामज्ञानी अपूर्ण चौथा तो पंडितराध्याय हे चौयुगी आचार्य चारी मुख्य शिवाचाराशी पुढारी पाचवा असे सहकारी विश्वार्या प्रतिवंदिले युग परत्वे आचार्य पाच धर्म रक्षणार्थ अवतार साच हे तो शिव आज्ञे करुणीच प्रगट होती मृत्युलोकी तो नमो श्री गुरु कैवल ज्ञानी अगम्य गोचर अद्वैत निर्वाणी अविनाश निर्वचनी अनुपम्य स्वामी आनाम तू अपरंपरा श्री गुरुमूर्ती नागेश्वरा नागेश हे आडनावजी दातारा एरवी नाम तुझ रूप ना रेखा नाम आम्ही भक्ती धरुणी ठेविले नाम एरवी वेदशास्त्राशी अगम्य अगोचर तू परिभक्ती लागी आकारलासी गुरु रूप होऊन तारीसी भक्तासी मनोनी अज्ञापी परमरस्यासी टीका करावया स्फूर्ती उन्मेष देवोनी स्वयं वाचेची वाचा होऊनी प्रेमरसे अक्षर घोळोनी वचने वदवी स्वामिया मी तव नेने विवेक प्रबोधू बोलो नेने साहित्य संगीत शब्दू एत कृपा दृष्टी पाहुने प्रबद्धू चालावा स्वामी ऐसे विनोनी भूमी विन्यासी माथा तव कृपा आली श्री गुरुनाथा आशिरेनी वदे तत्वता वरसे तू जपे तुवा जो भाव प्रगटविला आता तोची वर तुझ दिधला तत्वता प्रेम भावे करी आता टीका परम रहस्याची श्री गुरु वाक्य ऐकोनी कानी कर कमल जोडोनी दोनी तुमची या वरदाने ग्रंथ पूर्णपणे निर्मीण आता वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त याते स्वतू जोडोनी हात सावध हो निरूपणी आता श्रोत्रिया श्रीगणा प्रमथा विनू चरणावरी ठेवूनी माता सावध होऊनी निरोपणी आता एका टीका परमरस्याची शिवगणा सावध होई जे ऐसे बोलिलो मी अज्ञान पिसे ते सर्व काळ सावध असे बोलिलो ते अन्याये शिवगण काही असती असावधान म्या तुझसी म्हणतिले व्हावे सावधान ते सदा सावध म्हणून जगत्रय वर्ततसे
तरी अन्याय क्षमा कीजे, पित या सारिखे साहूनी जाईजे, मज पत्त्या ते कृपा दृष्टीने पाहिजे. शिवगणा तुम्ही शिवगण प्रमथू, गण गंगाळ सत्यवादी कृपावंतू. मी तुमचे अनाथी म्हणून सलगिने बोलिलो, तुम्ही असावधान द्या म्हणतले खोटे. तुम्ही असावधान लावून ईश तुष्टे, ऐसे बोल निजपती ओठे. याचा अभिमान तुम्हा मी परिहार कासया देऊ आता. तुमचे तुम्ही बोलवा ग्रंथा, टीका करवाला पुलिया स्वार्था. मज कुंथा कुंती कायसी, ग्रंथ संवाद शिव गौरीचा. निज ठेवा तुम्हा शिवगणाचा, या लागी बोलवाल वाचा आपुल्या सुखा लागी. तुम्ही सुखरूप असा सदा आनंदे, परी जड जीव तरती तुमची या प्रसादे. या लागी टीका करवाल स्वानंदे, मज रंकाकडून पै तव श्रोते बोलती. आता परिहार देसी किती, शिव काय बोलिले पार्वती प्रती. ते निरूपी आता भरवे स्वामी म्हणून, मस्तक ठेविले चरणी. पार्वतीस बोधी शूळ पाणी, तोची निरूपू आता. आधी पुसेल गुरु महात्मा, मग पुसेल परम रहस्य उत्तम. गौरी हृदयी धरुणिया नेम, श्रवणी तत्पर झाली. त्याच क्रमे हा परम ग्रंथ, आरंभी किंकर मन्मथ. श्रवणी श्रोते वीरशैव समस्त, ग्रीवानंदे डोलविती. स्कंद उवाच कैलास शिखरे रम्ये, भक्ती संधान नायकं. परम प्रणम्य पार्वती भक्त्या, शंकरं परिपुच्छति. कैलास शिखरी रम्यस्थळी, भक्ती साधन धरोणी हिमनग बाळी. प्रमाण करुणी ते वेळी, पुसे शंकरासी. देववाच भगवान सर्वधर्मज्ञ ज्ञाननायक. ब्रूहि मेन कृपया देव, गुरुमाहात्म्य उत्तमम्. सर्वधर्माशी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासोनी. तो तू भगवंता कैवल ज्ञानी, वर्णी महिमा श्री गुरुचा. शिव उवाच यो गुरु स्वाहा शिवः प्रोक्तो तो यः. शिवा स्वगुरु स्मरतः, भुक्ती मुक्ती प्रदान्यच. तस्मै श्री गुरुवे नमः. जो परमात्मा परमेश्वरू, तोची सदाशिव शिरवा गुरु. तोची मुक्तीचा उदारू, निज भक्तासी. तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची कर्म धर्माशी सहाय्यक. तोची तीर्थव्रताशी नायक, सद्गुरु तोची जाणिजे. देववाच रूपं भक्तेश्च मुक्तेश्च, ज्ञान विज्ञानयोस्तथा. कर्म धर्मस्य वा रूपं, कथयस्व समासता. आता भुक्ती मुक्ती कोण कैसी, ज्ञान विज्ञान म्हणावे कोणाशी. धर्म आणि कर्म निर्णयासी, निरूपा म्हणे पार्वती. शिववाच लौकिकं सुखमृत्यन्तं, भुक्तिरित्याभिधीयते. निवृत्तिरद्धरो संसार, सागरानाम मुक्तिरुच्यते. शंकर म्हणे ओ गिरिजे, आता प्रश्न निर्णय एक ओजे. ऐकुनी हृदयी धरिजे, फल पाविजे विश्वासे. एक भुक्ती जे बोलिजे, अन्य धन संसार सुख जे जे. ते साध्यन्य भुक्ती जाणिजे, देता मी ईश्वर. मुक्ती द्विधा असती, एक त्या सगुणाचारी मुक्ती. काळाची कांबी होय गाजती, चौची या माथा. निर्गुणी पाचवी सायुज्यता जाणिजे,
तेने स्वयं परब्रह्म होई जे, देह असता जाता अखंड असी जे, वस्तूची आपण तरंग श्री सागरीचा, भंगता न भंगे सागरूची साचा, ते विदेह भंगता न भंगे ब्रह्मीचा, ब्रह्मपुतळाची तो स्वयं स्वस्वरूप होणे आपण, नाही क्रिया कर्म बंधन, सोहम सिद्धी सदा सावधान, तेची मुक्ती पद पार्वती, पिंड ब्रह्मांडाचा जानोनी झाडा, सतचिदानंदाचा निवाडा, करोनी जाणीजे निज तत्वा पुढा, त्या नाव विज्ञान जानोनी तोची होई जे, झालेपणाचा आठव आठी जे, जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे, विज्ञानतेची जाण, धर्म तो कुळीचा जाणीजे, आपले धर्मी निष्ठत्वे वर्तिजे, अधर्माची सिगनिमे सहजे, तोची धर्म ओ देवी, कर्म ते क्रिया जाणीजे, आपुली क्रिया आचारीजे, निष्काम बुद्धी कीजे, तेची कर्म शुद्ध पै, ऐसा जो भुक्ती मुक्ती ज्ञान विज्ञान दाता, धर्म कर्म सर्व क्रिया भोगता, तो सदाशिव सद्गुरु करता हरता, ऐशिया सद्गुरुशी नमो नमो, चैतन्य शाश्वत शांत व्योत्तमातीत निरंजन, नादबिंदू कलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः, पिंड ब्रह्मांड सृष्टी सर्वांगी, व्यापक चैतन्य अंगसंगी, जडाते चैतवी चैतन्य रूपांगी, ऐसा सद्गुरु तो जाणीजे, शाश्वत मनिजे सदा असत, अक्षयी अजर अमर सदोदित, म्हणून नामे शाश्वत श्री गुरुपद दे, शांत मनिजे काही कृतत्व नाही, षड विकार षडर मुनी उठती काही, मन बुद्धी निमे म्हणून शांत पाही, सदा सद्गुरु स्वरूप, व्योमातीत म्हणजे आकाश रहित, निरंजन जन वन व्यापुनी अतीत, नाद बिंदू कळा ज्योती रहित, ऐशिया सद्गुरुशी नमो नमो, स्थावरं जंगमाधारं निर्मलं स्थिरमेवच, जगद्वपि पदाय तस्मै श्री गुरुवे नमः, पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलिजे, चालते बोलते जंगम म्हणिजे, या समस्तासी आधार जे जे, ते गुरुपद बोलिले, जो निर्मल त्रिगुण मलातीत, तो स्थिर गंभीर व्यापक सर्वासी, त्रिलोक वंदिती ज्या पदासी, तया सद्गुरुशी नमो नमो, स्थावरं निर्मलं शांतं जंगमं स्थिरमेवच, व्याप्तं येन जगत्वर्ष, व्याप्तं येन जगत् सर्वं तस्मै श्री गुरुवे नमः, स्थावर निर्मल आणि शांत, जंगम स्थिर समस्त, या सर्व जगाशी तो व्याप्त, तया श्री गुरुशी नमो नमो, ज्ञानशक्ती समारूढ, तत्व मला विभूषित, अज्ञानादत सूर्य तस्मै श्री गुरुवे नमः, जो ज्ञानशक्ती आरूढ होऊन लेऊन तत्व मलाचे भूषण, जो ज्ञान अंधकार छेदित भान, तया श्री गुरुशी नमो नमो, अखंड मंडळाकार व्याप्त येन चराचरं, तत्पददर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः, जी वस्तू अखंड मंडळाकार, जी व्यापुनी असे चराचर, ते पद दाखविते निरंतर, तया सद्गुरुशी नमो नमो, ब्रह्म विष्णुश्च रुद्रश्च ईश्वरश्च सदाशिव, एक भगता यस्य तस्मै श्री गुरुवे नमः,
ब्रह्म विष्णू आणि ईश्वर सदाशिवादी सर्व अवतार सृष्टी करते गण साचार शिवापासून उद्भवले. हे सर्व गुरुचे सेवक म्हणून सर्वाज्ञानदायक तेही गुरु कृपे स्तव देख गर्भा येती श्री गुरुच्या. ऐसा श्री गुरु समर्थ त्याचे गर्भी विश्वनाथ सदा राहे आनंदात. तया श्री गुरुशी नमो नमो. गुरुर्देव महादेव गुरुर्देवा सदाशिवा गुरु तत्वात् पर नमोस्ति तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु करता नाही देव म्हणून श्री गुरुशी भजिजे. ब्रह्मा विष्णू महेश हेही श्री गुरुचेची अंश हेही द्यासी श्री गुरुस या लागी गुरुशी नमो नमो. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानजन्य शालकया चक्षुरन्मील्यत येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर ज्ञानचक्षु प्रकाशिला निरंतर तया श्री गुरुशी नमो नमो. भवारण्य प्रविष्टस्य मोहदिग्धांचेतस येन मे दर्शितः पंथा तस्मै श्री गुरुवे नमः. संसार रूपी अरण्यवनी अहम भ्राती भूलता दिशा भुलोनी तेत काम क्रोध सिंह व्याघ्र वेढुणी ग्रासू आरंभिले. तेथे भेटले अदृष्टे कृपादानी ज्याने दुष्ट श्वापदे टाकुनी छेदुनी सुपंथी लाविले शुद्ध बोधुनी तया श्री गुरुशी नमो नमो. अनेक जन्म संप्राप्त कर्मेण धन विदाहिने ज्ञान नल प्रभावेन तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत जन्म प्राप्त का मनसी कर्म धर्महीन वर्तिता जनासी दुःख भोगणे प्राप्त तयासी म्हणून होती जन्म फेरे. या लागे श्री गुरुशी शरण जाता उपदेशी तो शिवबोध तत्वता अष्टवर्णाची महत्ता क्रियेसहित सांगे तो. गुरु आज्ञेने सधर्मी वर्तता ज्ञाना नळे कर्म काष्टा समजता उभेची दगदा करी तत्वता तया श्री गुरुशी नमो नमो. नमामि श्री गुरु शांतं प्रत्यक्ष शिवरूपिणं शिरसा योगपीठस्थ शीघ्र मोक्षदायकं. जो श्री गुरु परमशांत ब्रह्मरंभी योगपीठी विराजित जो का प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायक भक्तासी हालवुनी नवचक्र मेळा दाखवी महामायेचा खेळा दासा उदरी अवलीला तया श्री गुरुशी नमो. देववाच केन मार्गेन भो स्वामिन जीवो ब्रह्मामयो भवेत कथं ज्ञाननिवृत्ति सत्वसर्व कथयस्मे. पार्वती म्हणे जगदीश्वरा जे प्राणी देहधारी अवधारा ब्रह्म केवी तू होती चरेश्वरा ते गुरुयत सांगा मज. जेने प्राप्त होय शिवयोग जेने समरसे लिंगी अंग ऐसे गूढ तत्व व्यंग निरूपा मज लागी. शिव उवाच यस्य देवे परभक्तिर्यथा देव तथा गुरु तस्येते कथितार्था प्रकाशन्ते महात्म. ईश्वर म्हणे ओ पार्वती गुरु तोची देव जाणिती सद्भावे सदार्चिती ते जानती निज तत्वा.
प्राता शिरसी शुक्लब्जे द्विनेत्र द्विभुज गुरु वरा भयंकरं शांतं स्मरेत नाम पूर्वकर्मं प्राप्त काळी उठून आसनी बसावे सदाशिव होऊन मग भावे करावे ध्यान श्री गुरुचे जे का शुभ्र सहस्र दळ कमळ त्यांची जी नलिका शुद्ध निर्मळ तया ठावी अविकाळ ध्यान करावे प्रेम भरे आणिक सांगतो तुझ एक जो द्विभुज द्विनेत्र देख वर अध्यावय वयावश्यक एक मुख शोभतसे जरी अनेक मुख असती तरी वर न पावे निश्चिती म्हणून या आत्ममूर्ती जगा माझी प्रवर्तली गुरु पादोदके करून नित्य देहाचे होय क्षालन तरी जन्मांतरीचे पापे जळून दिव्य शरीर होय पय प्रसन्न वदनाक्षच सर्वदेव स्वरूपनी तत्पादोदक धारच्छ निपतंती स्वमूर्धनी गुरुमूर्ती शांत सगुण अद्वितीय प्रसन्न वदन सर्वदेव स्वरूप म्हणून पूर्ण ब्रह्मरूप तो गुरु पादोदकाची धार पडितसे स्वमस्तकी वारंवार ऐशी भावना सत्वर करावी शिष्यवरे तया अमृत धारे करुण होय गुरु बीजाक्षराचे संजीवन नित्य नवे बोधांकुर जान प्रगट होय अंतरी तीर्थाने दक्षिणे पादे वेदास्त मुखमश्रितः पूजे दर्शितांतु तदभिधानपूर्वकर्मं तयाचे दक्षिण चरणी वसती सर्व तीर्थ जाओनी वेदमुखाचा आश्रय करुणी राही तिथी आनंदे शिया सद्गुरुनाथाचे भावे पूजन करावे साचे नाम स्मरता जन्माचे सार्थक होय तत्वतः काशी क्षेत्र निवासो सौ जान्हवी चरणोदकम गुरुर्विश्वेश्वरा साक्षात तारक ब्रह्म निश्चितम भू कैलास वाराणसी पुरी विराजित काशी सप्तपुरी यात अविनाशी महातीर्थ वंदजे तेथे असे विश्वेश्वर तैसा मानिला गुरु साचार उभय चरण स्पर्शी नीर तेच तीर्थ मानिलेसे गुरु चरणीचे जे तीर्थ जाणवी सारखेची निश्चित त्या वेगळा भावात करू नये गुरु भक्ते ज्या ज्या तीर्थी आहे पाणी ती ती शिवाची पाय धुनी करी तेची उत्तम म्हणून अभिषेक ती देवाते तैसेची गुरु चरणीचे उदक परम पवित्र पावन देख त्याचा करिता अभिषेक संतोषी ती गौरी मी आता सांगणे निश्चित एक भावे जाणिल्या तीर्थ तारक तैसे नवे गुरुपादोदक साक्षात ब्रह्मदायक से येथे संपूर्णी गुरु महिमा पुढे रहस्य वदवी परमात्मा तया श्रोतिया प्रत्येगात्मा होऊनिया तुष्टवी जो असेल सारच वीर तया हा ग्रंथ भवपार करोणी देईल मुक्ती थोर सायुज्यती निर्वाण इति श्री परमरहस्य सारामृत उमा महेश्वर संवादी व्रतत त्याची टीका करोणी प्राकृत कृत्य कृत्य मन्मत इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे श्री गुरु महात्म्य वर्णनम नाम प्रथमाध्याय समाप्त गोडहा संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय।